Shut up and sit down. नमस्कार. यूट्यूब चॅनल शंखनादमध्ये तुमचे स्वागत. आज आपण गुप्तचर विभागाच्या महत्त्वाबद्दल बोलणार आहोत. जेम्स बॉन्ड 007चा चित्रपट सर्वांनाच आकर्षित करून जातो, कारण तो असा एक गुप्तहेर आहे जो विविध आधुनिक यंत्रांचा उपयोग करून आणि आपलं लाईफ एन्जॉय करून सर्वांवर सरतेशेवटी मात करतो. पण प्रत्यक्ष असं आहे का? हे जे दाखवतात ते चित्रपटापुरतंच मर्यादित आहे, हे आपण आज बघणार आहोत. CIA, FBI, KGB, रॉ अशा संस्थांची नावं ऐकली की याबद्दल जाणण्याचं एक कुतूहल निर्माण होतं आणि त्याबद्दल जास्त माहिती मिळूही शकत नाही, कारण ते गुप्तचर विभाग आहेत. त्यामुळे उत्सुकता अजूनच वाढते त्यांच्याबद्दल माहिती गोळा करण्याची. तर आपण गुप्तचर विभाग ही गुप्त माहिती कशी मिळवतं हे आज आपण पाहणार आहोत. गुप्तचर विभागाचं महत्त्वपूर्ण व्यक्तींकडून म्हणजे राजनीतिज्ञांकडून किंवा उच्चस्तरीय लोकांकडून नेहमी उपहासच केला जातो आणि हा विभाग दडपशाहीचा उपयोग करतो असं त्यांचं म्हणणं असतं. ते पुढेही म्हणतात की लोकशाहीला अनुसरून पारदर्शकता न दाखवता ते आपलं कार्य करतात. पण आपण जर गुप्तचर विभागाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की लोकशाहीत गुप्तचर विभागाचे काम अतिशय कठीण होऊन बसतं, कारण त्यांना लोकशाहीमध्ये रिझल्ट्स तर द्यावे लागतातच, म्हणजे त्यांचं काम तर उत्तम हवंच, परंतु अनेक नियमांमध्ये ते बांधलेले असतात आणि असे बंधनात जखडलेले हे गुप्तचर विभागाचे लोक देशासाठी सतत कार्य करत असतात आणि राजकीय नेत्यांचं धाकात राहून त्यांना हे काम करावं लागतं. म्हणून त्यांचं हे काम अतिशय कठीण आणि धोकादायक आहे असं म्हणता येईल. लष्करी गुप्तचर विभाग आणि नागरी गुप्तचर विभाग हे जर दोन्ही वेगळे असले तरी पण त्यांच्यात चांगलाच एक ताळमेळ असतो. ते वेगळे तरी माहिती गोळा करत असतील तरी एकमेकांबरोबर एकसंध होऊन एकत्र काम करून ते गुप्त माहिती मिळवतात आणि देशाला त्याचा उपयोग करून देतात. तर भारतात या संस्थेची रचना कशी आहे, म्हणजे गुप्तचर विभाग कोण बघतं? राजकीय नेतेच बघतात का फक्त लष्करी अधिकारी बघतात, ते पाहणं सर्वात महत्त्वाचं. तर सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की भारतात CCPA म्हणजे कॅबिनेट कमिटी फॉर पार्लमेंटरी अफेअर्स जी पंतप्रधानांच्या हाताखाली काम करते, तेही गुप्तचर विभागाचं मुख्य समजल्या जातं आणि यांच्यात संरक्षण, गृह, वित्त आणि परराष्ट्र मंत्रालयाचे लोकांचाही समावेश असतो, मिनिस्टर्सचा समावेश असतो. चेअरमन ऑफ चीफ स्टाफ कमिटी आणि डायरेक्टर जे की रॉ, ISI आणि चेअरमन JIC हे सुद्धा यात असतातच. तशी उच्चस्तरीय कमिटी म्हणता येईल ती गुप्तचर विभागाचे काम पाहते. त्याच्या खालोखाल महत्त्वाचं म्हणजे JIC म्हणजे जॉईंट इंटेलिजन्स कमिटी. त्याच्यात अगदी ज्येष्ठ असे सुरक्षा मंत्रालयाचे, गृह मंत्रालयाचे मेंबर्स असतात, शिवाय रॉ, IB यांचे डायरेक्टर्स असतात आणि वायुसेना, नौसेना आणि थलसेना यांच्या गुप्तचर विभागाचे डायरेक्टरसुद्धा याच्यात समाविष्ट असतात.
तर हे सगळे मिळून एका सेक्रेटरीच्या हाताखाली काम करतात आणि हा गुप्तचर विभाग चालवल्या जातो. एकंदर असं म्हणता येईल की JICच्या आणि त्यांची टीम गुप्तचर विभाग कसा चालवायचा याचा आराखडाच तयार करतात वर्षभराचा आणि मग कार्य सुरू करतात. आता हे गुप्तचर विभाग कोणत्या प्रकारे ही सर्व गुप्त माहिती गोळा करतं हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे जाणून घ्यायचं असेल तर कोणत्या तरी उदाहरणाद्वारे ते जाणून घेणं आपल्याला सोपं पडेल. म्हणूनच बहुचर्चित सर्वांना माहीत असलेला बालाकोट सर्जिकल स्ट्राईक हे उदाहरण आपण घेऊया. आता गुप्तचर विभागाने जर आधी या स्ट्राईकचा टार्गेटची माहिती मिळवली नसती, तिथे किती लोक आहेत, केव्हा एकत्र जमा होणार आहे, कोणत्या दिवशी हमला करायचा हे जर माहिती मिळवली नसती तर हा सर्जिकल स्ट्राईक नाकाम झाला असता असं म्हटलं तर वावगं होणार नाही. तर बघूया ही माहिती गुप्तचर विभाग कशी मिळवतं. कॉमेंट म्हणजे कम्युनिकेशन इंटेलिजन्स, बिनतारी संदेश जसे असतात त्यांचं एकत्र करणं. सिग्नल इंटेलिजन्स म्हणजे जे सिग्नल्स सगळीकडे सर्वदूर पसरत असतात त्यांच्याबद्दल माहिती मिळवून ते जी उपकरणं हे सिग्नल उपयोगात आणतायत ते कुठे ठेवले आहेत याची माहिती मिळवता येते. त्यानंतर एलिंट म्हणजे इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स, जे आपल्याला शत्रूचे बरेच युद्धात उपयोगात येणारे साहित्य जसं रडार, मिसाईल लॉन्चर्स याची माहिती देतं. आणि सॅट-इंट म्हणजे सॅटेलाईट इंटेलिजन्स म्हणजे उपग्रहाद्वारे मिळवलेलं गुप्त माहिती, जी की आता सर्वात महत्त्वाची ठरते आहे. कारण बारीकातल्या बारीक माहिती आणि शत्रूला माहिती न होऊ देता काढून घेणं हे याच्यामुळे जमतं. सर्वात शेवटी मी तरी सांगत असलो तरी सर्वात महत्त्वाचं म्हणजे युमिंट म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स म्हणजे मनुष्याने मिळवलेली गुप्त माहिती. ती आता ते आपल्या एजंटद्वारे घेऊ शकतात दुसऱ्या देशात असलेल्या, किंवा स्वतः आपल्या देशातनं ते त्या देशात जाऊन ती माहिती गोळा करतात. त्यामुळे त्यांचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि शिवाय अत्यंत धोक्याचं सुद्धा आहे असं म्हणता येईल. आता ही माहिती महत्त्वाची का, तर बालाकोटच्या उदाहरणातच आपण बघू. आतंकवाद्यांचं ठिकाण कुठे आहे, त्यांचं प्रशिक्षण कुठे सुरू आहे, किती आतंकवादी तिथे आहेत, कोणत्या दिवशी हे आतंकवादी सर्वात जास्त संख्येत तिथे उपस्थित राहतील आणि कोणत्या दिवशी आपण हमला करावा, ही सर्व माहिती आपल्याला युमिंटमुळे मिळाली असं म्हणता येईल. दुसरं कॉमेंट म्हणजे कम्युनिकेशन इंटेलिजन्स आणि सिग्नल इंटेलिजन्स. या दोन इंटेलिजन्समुळे आपल्याला काय मिळाली, वर सांगितलेली ह्युमन इंटेलिजन्सची माहितीच आपल्याला यापासून मिळाली, परंतु आतंकवाद्यांच्या किंवा त्यांच्या हँडलर्सच्या फोनवरून जी बोलणी झाली ती आपण गोळा करून त्यानंतर त्याच्यातून माहिती काढली आणि ह्युमननी दिलेली माहिती त्याच्याबरोबर जुळते की नाही हे पाहिलं. परंतु मी तुम्हाला सांगतो की कमेंट आणि सिग्नल इंटेलिजन्समध्ये मिळवलेली माहिती अतिशय जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हवी ती माहिती त्यातून काढून घेणं एक क्लिष्ट असं कार्य असतं. पण आपल्या गुप्तचर विभागाचे लोक हे अहोरात्र कार्य करत असतात, म्हणून त्यांना सलाम. पण सर्वात महत्त्वाचं जसं मी सांगितलं ह्युमिंट असतं, कारण त्यांची जी माहिती असते ती खूप ॲक्युरेट असते आणि अगदी शेवटपर्यंत ते माहिती देऊ शकतात. म्हणजे जर एखादं मिशन आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर ह्युमन इंटेलिजन्सच्या माहितीवरून ते करता येतं. त्यामुळे त्यांचं काम अतिशय धोकादायक, क्लिष्ट आणि सर्वात कठीण असं आहे, कारण त्यांना प्रत्यक्ष जागी जाऊन म्हणजे शत्रूच्या प्रांतात जाऊन
ही माहिती मिळवायची असते आणि स्वतःच लपून राहायचं असतं, आपली माहिती त्यांना मिळू द्यायची नसते. त्यामुळे हे कार्य ते आपल्या मदतनीसांकडून घेतात किंवा कधीकधी ते स्वतः तिथे जाऊन ही माहिती गोळा करतात. आणि हे कार्य फक्त मिशन आहे तेव्हाच असतं का? नाही, हे कार्य त्यांना सतत सुरू ठेवावं लागतं, वर्षानुवर्ष, महिने, दिवसेंदिवस, 24/7 हे कार्य त्यांचं चाललेलं असतं. आणि त्यांनी मिळालेली माहितीवरूनच सर्वसाधारण सर्व योजना ठरतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या बालाकोटच्या याच्यात त्यांनी दिलेल्या माहितीमुळे अतिशय उपयोग झाला. आतंकवाद्यांचं ठिकाण, किती आतंकवादी तिथे आहेत, कोणत्या दिवशी हे आतंकवादी सर्वात जास्त प्रमाणात आणि नंबर संख्येत असतील, रात्री हमला करायचा की दिवसा हमला करायचा, कुठे करायचा, कोणत्या बिल्डिंगमध्ये करायचा, हे सगळं माहिती आपल्याला ह्युमन इंटेलिजन्समुळेच मिळाली होती. त्यामुळे त्यांचं कार्य फार महत्त्वाचं आहे, हे मी परत एकदा सांगतो. मग सिगेंट, एलिंट आणि सॅटेलाईट इंटेलिजन्सनी काय केलं? तर यांनी हल्ल्याच्या आधी, प्रत्यक्ष हल्ला होत असताना आणि हमला झाल्यानंतर कार्य केलं. कारण सिगेंट आणि एलिंटनी शत्रूंचे रडार कुठे आहे, त्यांचे मिसाईल्स लॉन्चर्स कुठे आहे, याची सर्व माहिती मिळवून दिली. आणि त्यामुळे आपण हल्ला करण्यासाठी कोणता हवाई मार्ग निवडायचा हे ठरवू शकलो. त्यामुळे एलिंट आणि सिगेंट इंटेलिजन्स हे वायुसेनेच्या हमल्यासाठी फार महत्त्वाचं आहे असं नमूद करतो. शिवाय कोणत्या हत्यारांनी हमला करायचा म्हणजे ते नेस्तनाबूत होईल टार्गेट, हे सुद्धा यावरून आपल्याला कळतं. सॅटेलाईट इंटेलिजन्स म्हणजेच उपग्रहापासून मिळालेलं गुप्त माहिती, ही सुद्धा अतिशय महत्त्वाची ठरते. पृथ्वीभोवती अगदी सर्वात खालच्या कक्षेत जे उपग्रह फिरतात त्यांना लो ऑर्बिट सॅटेलाईट असं म्हणतात. ते एक इस्रायली लो ऑर्बिट सॅटेलाईट आहे जो की शोध कार्य करत असतो, साधारण हिमकुश या भागात, हिमालयन रिजनमध्ये आणि सेंट्रल एशिया मध्ये करतो. त्यांचं नाव आहे ELM-2070 टेक सिंथेटिक अपर्चर रडार लावला आहे या उपग्रहावर. तर या उपग्रहाने भारताच्या रिसॅट-2 जे शोधकार्य करणारच उपग्रह आहे याला माहिती पुरवली. म्हणजे इस्रायली उपग्रहाने भारतीय उपग्रहाला माहिती पुरवली. आणि ही सर्व माहिती म्हणजे टार्गेटबद्दलची माहिती, त्यांची विमानं उडत आहेत का त्याची माहिती, आणि त्यानंतर आतंकवादींच्या मूवमेंटची माहिती, सर्व ही माहिती त्यांनी अवॅक्सला म्हणजे एअरबोर्न वॉर्निंग सिस्टम, कमांड अँड कंट्रोल सिस्टम, जे की एक विमान असतं जे एअरबोर्न असतं आणि ते सगळ्या लोकांना कमांड अँड कंट्रोल करतं. म्हणजे आपले फायटर्ससुद्धा कुठल्या दिशेने जायचे ते ठरवतं. तर ही सगळी माहिती मिळाल्यामुळे अवॅक्स ते कार्य करू शकतं, हे आपण जाणलं पाहिजे. तर या उपकरणांकडून घेतलेली माहिती अवॅक्सनी एकत्र करून मग आपल्या मिराज विमानांना कुठे हमला करायला कसं जायचं ते सांगितलं. आणि म्हणूनच सक्सेसफुली हमला करून आपली मिराज विमानं टार्गेट नेस्तनाबूत करून येऊ शकली, आणि तेही पाकिस्तानच्या कुठल्या विमानांना न कळत. त्यामुळे सिगेंट, एलिंट आणि सॅटेलाईट इंटेलिजन्स हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण ते ह्युमन इंटेलिजन्सशी कंपेअर करूनच नंतर उपयोगात येतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. थोडक्यात काय तर कुठलंही मिशन किंवा देशातलं कुठलंही कार्य, ते नागरी असो किंवा लष्कराचं असो, हे पूर्णत्वात नेण्यासाठी आपल्याला गुप्त माहिती मिळवणे अगदी आवश्यक असते. त्याच्याशिवाय काम होऊच शकत नाही असं म्हटलं तरी चालेल. परंतु मिशन सक्सेसफुल झाल्यावर मिशन करणाऱ्यांची वाहवा होते,
पण ही सगळी आधी माहिती मिळवून देणाऱ्यांची तेवढी वावा होत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता त्यांचा किती महत्त्व आहे हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. त्यांचं कार्य अत्यंत जोखीमपूर्ण, धोकादायक असतंच. ह्युमन इंटेलिजन्सचं अतिशय कठीण पण असतं. आणि पहिले सांगितल्याप्रमाणे त्यांना हे कार्य सतत करावं लागतं. पण हे दिवसेंदिवस हे कार्य करत असताना जितकी माहिती गोळा होते ती इतकी जास्त असते की त्याच्यापासून आपल्याला हवी असलेली माहिती काढून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. तरी पण कधीकधी ह्युमन इंटेलिजन्ससुद्धा फेल होतं. एक उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या काही लोकांना जे अफगाणिस्तानमध्ये काम करत होते, तालिबान लोकांनी ठार केलं. पण त्याची माहिती ह्युमन इंटेलिजन्सला नसल्यामुळे आपण काहीही कारवाई करू शकलो नाही. तर हे उदाहरणसुद्धा तुम्हाला ह्युमन इंटेलिजन्सचं महत्त्व सांगेल. भारत देश सध्या बरीच प्रगती करत आहे आणि जर आपल्याला महासत्ता व्हायचं असेल तर पोलीस जसं करतात तसं लॉ, ऑर्डर अँड क्राईम हा अप्रोच ठेवून आपण गुप्त माहिती मिळवायला नको. गुप्तहेर खात्याचं विभागाचं हे काम नाही. त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची मुभाही दिलीच पाहिजे. जवळजवळ 2000पर्यंत आपण काय करत होतं की दूतावासांच्या छत्रछायेखाली आपण हे स्पाय नेटवर्क चालवत होतो. हेरगिरी त्यांच्या छत्रछायेखाली. ते काही बरोबर नाही, कारण आता ते चालायचं नाही. त्यामुळे आपण ही जुनी पद्धती सोडून आता नवीन पद्धती अवलंबायला पाहिजे. जग जसं बदलत आहे तसं हे सुद्धा बदलत आहे, हे जाणलं पाहिजे. आणि गुप्तहेर विभागाला थोडी स्वतंत्रता दिली पाहिजे. हो, मान्य की त्यांचा धोका वाढेल, परंतु अशा धोक्यादायक स्थितीत काम करण्याची त्यांना सवय आहे. आणि त्यांना जर स्वतंत्रता मिळाली तर त्यांचा आवेश वाढेल, त्यांना काम करण्याचं धैर्य वाढेल. त्यामुळे ही स्वतंत्रता ही आपण त्यांना दिलीच पाहिजे, कारण ह्युमन इंटेलिजन्सशिवाय कोणचंही कार्य शक्य नाही. तर सगळेही कशी माहिती गोळा करतात हे जेव्हा आपण ऐकलं त्यावरून आपल्याला आता हे लक्षात आलंच आहे की ह्युमन इंटेलिजन्स फारच महत्त्वाचं आहे, पण ते अतिशय जोखमीचं कार्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लोकांना पुढे येऊन लोकांना सांगतासुद्धा येत नाही की हे कार्य त्यांनी केलं म्हणून हे पूर्ण मिशन सक्सेसफुल झालं. कारण त्यांनी एक अज्ञातवासच पत्करलेला असतो. अज्ञात राहून शांतपणे चुपचाप त्यांना कार्य करायचं असतं. आणि कधीकधी तर त्यांना केलेल्या कार्यासाठी शाबासकीसुद्धा, म्हणजे पब्लिकली शाबासकीसुद्धा देता येत नाही. उघडपणे त्यांनी केलेल्या कार्याची चर्चा होत नाही, कारण ते शक्य नसतं. त्यामुळे गुप्तहेर खात्याच्या किंवा गुप्तचर खात्याच्या लोकांचे काम हे किती वाखाणण्यासारखे आहे हे तुम्हाला कळेल. परंतु त्यांची पाठ थोपाडणंसुद्धा शक्य नसल्यामुळे आपण समाजाने त्यांना एक मानाचे स्थान तरी द्यावे असं मला वाटतं. हे लोक म्हणजे एक फेसलेस फोर्स आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. ते अज्ञात चेहरे आहे, ते अतिशय जोखमीची कामं करतायत, त्यामुळेच देश सुरक्षित राहतो आहे. परंतु ते कोण हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे गुप्तचर विभागाचे काम किती महत्त्वाचे आहे हे जाणणे आपल्या समाजासाठी फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणूनच मी हा आज विषय निवडला. तेच अखंड कार्य करीत आहेत, करत राहतीलही. त्यामुळे त्यांना जो आपण मान द्यायचा तो आपण समाजाने दिला पाहिजे. आणि हे लक्षात ठेवा की कुठल्याही फार मोठ्या अशा मोबदल्याच्या बदल्यात ते काही काम करत नाही आहे. जोखीम पुष्कळ आहे पण मोबदला विशेष नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्याला जर महासत्ता बनायचं असेल तर ह्युमन इंटेलिजन्सला महत्त्व, म्हणजे गुप्तचर विभागातील या विभागाला महत्त्व जास्त प्राप्त झालं पाहिजेच असं मी म्हणू इच्छितो. हा विषय आपण इथेच थांबवूया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब करा. काही कमेंट्स असतील, काही अधिक माहिती असेल तर ते सांगा. आणि काही आवडलं असेल तर लाईक्स द्या. नमस्कार.